मस्त आयडिया. थँक्यू. पण जेठाप्रा, यार मला एक सांग, या आय एम खरेला शरम वाटणार तरी कशी? त्याला थोडी सुद्धा शरम जर असती तर त्याने हे काम केलंच नसतं. एक्झॅक्टली. अशा माणसाच्या मनात शरम उत्पन्न करणं खरंच खूप मुश्किल काम आहे. एक मस्त आयडिया आहे. काय 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 काय? लहानपणी जेव्हा मी छोटी होती तेव्हा मी एकदा खोटं बोलले होते. ते मला मैत्रिणींसोबत खेळायचं होतं ना, म्हणून मी आईला म्हणाले की आई मला शाळेत नाही जायचंय, मला ताप आलाय. अच्छा. पण आईच्या लक्षात आलं की मी खोटं बोलते. पण आईने मला ओरडण्याऐवजी आयुष्यात परत कधीच खोटं बोलू नये म्हणून एक वेगळीच आयडिया केली. काय? आईने सगळ्या मैत्रिणींसमोर माझं कौतुक करायला सुरुवात केली. म्हणाली माझी मुलगी कधीच खोटं बोलत नाही. तिला खरंच ताप आलाय म्हणून तिने आज शाळेला दांडी मारली आहे. मग 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 काय, आई तर आई असते. आईचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. मला खूपच लाज वाटू लागली. आईचा माझ्यावर एवढा विश्वास आहे आणि मी खोटं बोलले. मग मी आईची माफी मागितली आणि आयुष्यात कधीही खोटं न बोलायची शपथ घेतली. हे मला हेच म्हणायचं होतं. दयाच्या आईने जे केलं सेम टू सेम अशीच गांधीगिरी या आय एम खरे सोबत करायची आहे. यामुळे त्याला स्वतःचीच लाज वाटू लागेल. पण कसं जेठाभाऊ, कसं करायचं? हो पण जेठाप्रा कसं करायचं? जाडालाल, थेअरी तर सर्वांना कळली आहे, पण प्रॅक्टिकली हिला वापरात कसं आणायचं समजावतो मी. हे पहा, आय एम खरेने आपल्यासोबत जे काही वाईट केलं आहे त्यासाठी आपण त्याच्यावर रागवायचं नाही. त्याच्याबद्दल वाईट अजिबात नाही बोलायचं. उलट आपण त्याची प्रशंसा करायची. आपण त्याची इतकी प्रशंसा करायची, इतकी प्रशंसा करायची, तारीफ पर तारीफ, तारीफ पर तारीफ करत राहायची जोपर्यंत त्याच्या मनात लाज उत्पन्न होत नाही. अगदी 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 जेठालाल, अगदी योग्य उपाय शोधून काढ. भाऊ, गांधीजींनी इंग्रजांना भारतातून असंच पळवून लावलं होतं. इंग्रजांना कितीही अत्याचार करू देत, पण गांधीजींनी विरोध नाही केला. सगळे अत्याचार सहन केले, अहिंसेचा मार्ग स्वीकारला आणि इंग्रजांच्या मनात लाज निर्माण केली आणि ते देश सोडून गेले. बरोबर. हो, याचा अर्थ असा झाला की आपल्याला खरेच कौतुक करावं लागेल. पण आपण त्याचं कौतुक करायचं कसं? हो, पण आपण सगळे एकत्र जाऊन त्यांचं कौतुक कसं करणार? बरोबर. हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे पूर्ण शहर नाही, पूर्ण देश त्याचं कौतुक करू लागेल की वा वा आय एम खरे साहेब, वा, तुमच्या सारखा खरा आणि सच्चा माणूस आम्ही आजवर पाहिलाच नाही. कसं करायचं? बरोबर बरोबर, पूर्ण देश कौतुक करेल असंच केलं पाहिजे जेठालाल. आणि या कामी मदत करतील आपले पत्रकार महोदय पोपटलाल. पोपटलाल, तू एक काम कर. आता हे महाशय आहेत ना आय एम खरे साहेब, यांची एक मुलाखत घे, पेपर मध्ये छाप. एवढं छान छान लिही या माणसाविषयी, एवढं कौतुक कर, एवढं भरभरून लिही की अख्ख्या देशाला वाटलं पाहिजे की आय एम खरे तर जबरदस्त माणूस आहे. एवढी छान मुलाखत घे की अख्खा देश कौतुक करायला लागेल. हो बरोबर. ठीक आहे तारक, ही खूप चांगली आयडिया आहे. हो, अगदी अगदी. काय आयडिया सुचवली खूपच छान, साहेब, खूप छान. खूपच जबरदस्त. पेपर मध्ये छापून आलं तर प्रत्येक जण वाचेल आणि मग सगळे त्याचं कौतुक करतील. मी म्हणतो पेपर कशाला, आपण टेलिव्हिजनवर सुद्धा इंटरव्ह्यू टेलिकास्ट करू ना चॅनलची बोलून. अगदी बरोबर आहे. ती आपली रिटा रिपोर्टर आहे ना, ती हे काम चुटकीसरशी करेल. हा, पोपटलाल, आता तुला काही करून आय एम खरेला मुलाखत देण्यासाठी तयार करावं लागेल. पण लक्षात ठेव, आपल्या या गांधीगिरी विषयी त्याला मुळीच कळता कामा नये. हा जेठालाल, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी गोल्डन क्रो अवॉर्ड विनर वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल आहे. मला माझं काम माहितीये. मी काही करून आय एम खरेची मुलाखत घेऊनच राहील आणि फक्त तुफान एक्सप्रेस मध्येच नाही तर बाकी सगळ्या पेपर्स मध्ये सुद्धा छापून आणेन. हो हो हो, वा वा वा, परफेक्ट. आता येईल खरी मजा. खरे साहेबांची मुलाखत छापून येतात, सगळे त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक करू लागतील. वा वा खरे साहेब, वा वा, क्या बात आहे. जी चांगली कामं त्यांनी कधी केलेलीच नाहीत. हा, बस आता बघूयाच
या गांधीगिरी समोर हा खरे कसा टिकतो ते. करेक्ट. याला म्हणतात शेरा सवा शेर. मित्रांनो, मग तर झालं. उद्यापासून सुरू करूया ऑपरेशन टप्पू टप्पू अरे अरे टप्पू, तू ऐकलेस की नाही? काय आपले मम्मी पप्पा त्या खरे सरांसमोर गांधीगिरी करणार आहेत. म्हणजे? अरे ऐक. येस, दिस इज इट. मला माहित होतं की गोकुळधाम सोसायटीवाले कधीच हार मानणार नाहीत. करेक्ट. हो, आपले पप्पा काही कमी नाहीयेत. खरे सरांना दिवसात तारे आणि रात्री सूर्य दाखवून येतील. हो, काल आपण थोडे निराश झालो होतो, पण आज अगदी नवीन उमेद मिळाली आपल्याला. येस फ्रेंड्स, या गांधीगिरीमध्ये आपण सुद्धा आपल्या पेरेंट्स सोबत आहोत. आपण आता निराश व्हायचं नाही. आता सत्याचा विजय होऊनच राहील. हो ना फ्रेंड्स? वा जेठा वा. गांधीगिरीचं हे शस्त्र खूप प्रभावी आहे. चुकीचं काम करून सुद्धा त्या खरेची. खरे नाही बापूजी, खरे साहेब. अरे हो, खरे साहेब, बरोबर आहे. चुकीचं काम करून सुद्धा त्या खरे साहेबांचं सगळेजण कौतुक करतील तेव्हा त्याला खूप लाज वाटेल. बरोबर. जो कोणी त्याला भेटायला जाईल त्याला हेच म्हणेल, अरे वा वा खरे साहेब, तुमच्यासारखा सोन्यासारखा खरा आणि सच्चा माणूस आम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलेला नाही. आणि सगळ्यांच्या तोंडून स्वतःचं कौतुक ऐकून त्याला नक्की वाटेल की ते जे काही करतोय चुकीचं करतोय. फक्त एकदा का त्या खरे साहेबाला स्वतःला जाणीव झाली की तो जे काही वागतोय ते चुकीचं वागतोय, की मग तो ट्रस्टी पुन्हा कधीच काही चुकीचं काम करणार नाही. अगदी बरोबर बापूजी. गांधीजींनी सुद्धा सांगितलंय की पापाचा राग करा, पाप्याचा नको. आता आपण सगळे मिळून त्या खरे साहेबांच्या मनातलं पापच मिटवून टाकूया. पण कधी ही गांधीगिरी कधी सुरू करायचं ठरवलंस? सुरू झाली सुद्धा बापूजी. पोपटलाल आतापर्यंत त्या खरे साहेबांची मुलाखत घ्यायला पोहोचला सुद्धा असेल. नमस्कार बापूजी. अरे हा तर इथेच आहे. ए बाबा, तू त्या खरे साहेबांची मुलाखत घ्यायला नाही गेलास? नाही बापूजी, शुभ कार्यासाठी जात होतो तर मी चहा विचार केला नाश्ता की करून जाऊया. नाही नाही, चांगलं आहे चांगलं आहे. दया, जा पटकन चहा नाश्ता घेऊन ये. नाही जेठालाल, मी नाश्ता करायला नाही तर बापूजींचा आशीर्वाद घ्यायला आलोय. बापूजी, या मोहिमेची सुरुवात माझ्यापासून होते. मग आशीर्वाद द्या की सुरुवात शुभ होऊ दे आणि सफल होऊ दे. माझा आशीर्वाद सर्वांसोबत आहे. सत्यमेव जयते. पण पोपट भाऊ, खरे साहेबांनी तुम्हाला भेटायला नकार दिला तर मग तुम्ही त्यांची मुलाखत कशी घेणार? अरे दयावहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी गोल्डन क्रो अवॉर्ड विनिंग पत्रकार आहे. सरळ मार्गाने जर आपलं काम नाही झालं तर ते कसं करून घ्यायचं मला चांगलं माहिती आहे. चला आता मी येतो. ईश्वर महादेव खरे, मी येतोय. ऐक सेटिंग, ऍडमिशनचा सीझन संपलाय आणि फायनल लिस्ट सुद्धा निघाली. पण तरी सुद्धा मी 2 सीट अरेंज करू शकतो. पण भाव 10 लाख रुपये असेल. ठीक आहे सर, मी शोधून काढतो बकरा. कोणी ना कोणी नक्कीच सापडेल सर. पण त्या दिवशी सारखा मूर्खपणा करू नकोस. कोणालाही थेट माझ्याकडे पाठवू नकोस. आणि माझं नाव कुठेही येता कामा नये. सॉरी सर, ते त्या दिवशी आपण चुकलो. त्या दिवशी अहो माझं बॅड लकच खराब होतं. पण दरवेळी थोडीच असं होणार आहे. हो, आपण न बघता पारखता त्यांना तुमच्याकडे पाठवून दिलं होतं. सर, त्या दिवशी इस्टिंग ऑपरेशन झालं असतं तर आता आपण दोघं जेलमध्ये असतो. पण आपलं नशीब आपलं साथ देतंय रे. पण परत अशी चूक नको करूस. हो सर. चला तर एक. ओके ओके सर. माझ्या केबिन मध्ये ये जरा. येस सर. आता कोणालाही आतमध्ये पाठवू नकोस. मी खूप बिझी आहे. ओके सर. ओ दादा, कुठे? ते खरे साहेबांना भेटायचंय. पण ते आता कोणालाही भेटू शकत नाहीत, खूप बिझी आहेत. पण त्यांची भेट घेणं खूप महत्वाचं आहे. एकदा सांगितलं ना ते भेटू शकत नाहीत. अरे बापरे, खरे साहेबांची भेट नाही झाली तर पूर्ण प्लॅन चौपट होईल. काहीतरी शक्कल लढवावी लागेल. अहो दादा, उभे का आहात? जा ना. ठीक आहे.
पण जेव्हा खरे साहेबांना कळेल की तू मला त्यांना भेटू दिलं नाहीस तेव्हा तुझी नोकरी नक्की जाईल. काय कोण आहात अरे तुम्ही? मी खरे साहेबांच्या सासूरवाडीवरून आलोय. खरं तर मी त्यांचा लांबचा मेहुणा आहे आणि तुला तर माहितीच असेल की मेहुणे किती पॉवरफुल असतात ते. जे मेहुण्यांना अडवतात त्यांचा सत्यानाश होतो. हो दादा, माहिती आहे. मला सुद्धा माझा मेवणा खूप पिडतो. तुम्ही जा. थँक्यू थँक्यू. नमस्कार खरे साहेब. नमस्कार. कोण आहात आपण आणि तुम्हाला आत कोणी सोडलं? सर मी गोल्डन क्रो अवॉर्ड विनर वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल. आणि तुम्हाला तर माहितीच आहे पत्रकार कुठेही ये जा करू शकतात. अच्छा अच्छा अच्छा. या पत्रकार लोकांशी पंगा तर मी घेऊ शकत नाही. माहिती नाही काय कधी छापतील. बसा ना, बसा. या या. हो बसतो. हा या 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 बस. थँक्यू. हा बोला, कसं येणं झालं तुमचं? सांगतो. काल मी हनुमान रोड जवळ जे पोलीस स्टेशन आहे तिथे गेलो होतो. तिथे मला तुमची स्टोरी कळली. कसली स्टोरी? त्या जेठालाल आणि मेहताने यांना काही सांगितलं तर नाही ना? हीच की काल तुम्ही 2 लोकांना लाच देण्याच्या आरोपाखाली डायरेक्ट जेलमध्ये टाकलं. अहो काय जबरदस्त स्टोरी आहे. अच्छा अच्छा, ती ते दोघे ऍडमिशन साठी मला लाच द्यायला आले होते. मी नकार दिला तर पोलिसांना घेऊन आले. ते माझ्यावर खोटा आरोप करू लागले की मी पैसे खाऊन ऍडमिशन देतो म्हणून. बोला, कसे कसे लोक असतात ना या जगात. पण आपण तर सभ्य आहोत ना. नंतर मी त्यांना माफ करून सोडून सुद्धा दिलं. अरे वा, तुम्ही खरंच महान आहात. अरे अहो तुमच्यासारख्या महान व्यक्तिमत्वाबद्दल संपूर्ण जगाला माहिती पडलं पाहिजे. अरे आमचा पेपर तुफान एक्सप्रेस मध्ये एक खास कॉलम आहे, व्यक्तिविशेष. ओ, मला त्या कॉलम मध्ये तुमची एक मुलाखत छापायची आहे. अच्छा अच्छा अच्छा. त्याच विषयी तुमची मुलाखत घ्यायची होती मला, तुमची हरकत नसेल तर. अरे नाही, नको भाऊ. अहो माझे तसं काय छापण्यासारखं? अरे कमाल करताय खरे साहेब. अहो MK गांधी कॉलेज मुंबईचं नंबर 1 कॉलेज आहे आणि तुम्ही या महान कॉलेजचे ट्रस्टी आहात. आणि हे कॉलेज टॉपर सुद्धा तुमच्यामुळेच आहे. अहो आता तुमची मुलाखत नाही छापायची तर कोणाची छापायची? हा ठीक आहे, जशी तुमची इच्छा. अब काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी की थंड? काही नको, मला फक्त तुमची मुलाखत हवी हो, आहे. हो. सुरू करूया? ठीक आहे. थँक्यू. सगळ्यात आधी मला तुम्ही हे सांगा की कधीपासून तुम्ही कॉलेजचे ट्रस्टी आहात? आधी माझे बाबा ट्रस्टी होते, महादेव विष्णू खरे. त्यांच्या निधनानंतर मी ट्रस्टी बनलो. अरे वा, खरंच मस्त. माझ्याशिवाय अजून 8 लोक ट्रस्टी कमिटी मध्ये सामील आहेत. पण जास्त पॉवर तर माझ्याचकडे आहेत ना. ओ अच्छा, अरे वा, खरंच खूप छान. पण खरे साहेब, तुम्ही या कॉलेजचं काम का सांभाळताय? मी या कॉलेजची जबाबदारी सांभाळतोय पैसे कमवण्यासाठी. पण मी हे कोणाला सांगू थोडू शकतो? अहो भाऊ, मी या कॉलेजची जबाबदारी घेतली ती फक्त आई सरस्वतीची सेवा करण्यासाठी. ओ हो, मानलं तुम्हाला खरे साहेब. मला या कॉलेजद्वारे विद्येचं दान करायचंय फक्त. ओ अच्छा. हा खरे तर एवढ्या सराईतपणे खोटं बोलतोय की कोणीही याच्यावर विश्वास ठेवेल. खरे साहेब, आता खास प्रश्न. हल्लीच्या काळात बरेच ट्रस्टी पैसे घेऊन ऍडमिशन देतात. मला खात्री आहे तुमच्याकडे सुद्धा असे अनेक प्रस्ताव आले असतील. कधी तुमची इच्छा नाही झाली का की पैसे घेऊन ऍडमिशन द्यायची? हो नाही, मुळीच नाही. पैशानं सुख विकत मिळत नाही ना. ओ अच्छा. हो, माझ्यासाठी पैशाहून महत्वाची आहे मुलांची प्रगती. हो सर, वा. आणि हे कॉलेज प्रत्येक प्रकारच्या मुलांसाठी आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो. मानलं तुम्हाला खरे साहेब, मानलं तुम्हाला. महान आहात तुम्ही, महान आहात. ती सगळी मुलं जे इथे शिक्षण घेण्यालायक आहेत ते इथे आरामात ऍडमिशन घेऊ शकतात. खोटं बोलायची जर स्पर्धा असती तर हा खरे गोल्ड मेडल जिंकेल. किती उच्च विचार आहेत खरे साहेब तुमचे. ते तर थँक्यू. अच्छा, अजून एक खास प्रश्न. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना आणि समाजाला कोणता संदेश देऊ इच्छिता? मी हाच संदेश देईन की प्रत्येक मुलाने शिकायला हवं. जो शिकेल तो आयुष्यात प्रगती करेल. वा, बरोबर आहे. मुलं शिकतील आणि तुम्ही पैसे खाऊन पुढे जाल. अच्छा खरे साहेब, मला पेपरमध्ये छापण्यासाठी तुमचे काही चांगले फोटो लागतील. तुमची हरकत नसेल तर मी तुमचे 1-2 फोटो घेऊ का? हो, घ्या ना. बाय नॉट. ओह, थँक्यू खरे साहेब. हा चला. अहो मस्त, खूपच मस्त. कमाल फोटो आलाय साहेब. खरे साहेब, हा चष्मा जरा घाला ना. हो चालेल.
एक जरा उभं राहून सरस्वती देवीच्या फोटो जवळ घेऊया ना. जशी तुमची इच्छा. या या एक मिनिट. हा हा आहा वा. आता अगदी तुम्ही सरस्वती देवीचे भक्त वाटतायत. फोरग्राऊंडला तुम्ही आणि बॅकग्राऊंडला सरस्वती देवी. अरे वा 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 वा. मजा आली मजा आली. खरे साहेब खरंच आज तुमची मुलाखत घेऊन मला खूप बरं वाटलं. आणि एवढंच नाही तर तुमच्यासारख्या महान व्यक्तीला भेटून आज माझं जीवन धन्य धन्य झालं. थँक्यू सो मच. तुम्ही मला उगाचच लाजवताय. थँक्यू तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. ओके बाय बाय. आणि हो खरे साहेब उद्याचा पेपर नक्की वाचा. नक्की. गुड डे. गुड डे. गुड डे टू यू टू. वा वा खरे साहेब काय भर भरून खोटं बोलला आहात तुम्ही. पण हे खोटच तुम्हाला एके दिवशी सत्याच्या मार्गावर घेऊन येईल. एक काम करतो बाहेर जाऊन जेठालालला फोन करून सांगतो की काम झालंय म्हणून. अरे वा रे वा. अरे वा. माझी लाईन तर खूपच मस्त आहे. पैसे तर मिळतच आहेत वर मान सुद्धा मिळतोय. विचार करतोय की अजून काही कॉलेजचा ट्रस्टी झालो पाहिजे मी. शेठजी तुमची गांधीगिरीची आयडिया ऐकून मी आणि बागा खूप इम्प्रेस झालो आहोत. हो ना बागा? हो नट्टी काका. किती जबरदस्त आयडिया आहे. कोणत्याही कठीण प्रश्नाचं उत्तर या गांधीगिरीतून मिळू शकतं. असं असेल नट्टू काका तर तुम्ही सुद्धा या समस्येचं उत्तर असंच गांधीगिरीने मिळवू शकता. हा माझी समस्या कोणती? फार मस्त आयडिया आहे. हाऊ कम आय डिडंट थिंक अबाउट इट. अरे काय डिडंट डुडून करत आहात? शेठजी बागाने मस्त आयडिया सुचवली. कोणती? मला माझा पगार वाढवण्यासाठी गांधीगिरी करायला पाहिजे. नाही बाबा पगारासाठी गांधीगिरी करायची काहीच गरज नाहीये. मी तुमचा पगार वाढवेन. कधी? जेव्हा तुम्ही हे बोलणं बंद कराल की माझा पगार वाढवा. मग तर मी आजपासून तुम्हाला सांगणं सोडतो की माझा पगार वाढवा. शाबास. याला काय झालं? ही इज लाफिंग. तो हसतोय. अहो ते तर मला पण दिसतंय पण का हसतोय? थांबा मला कळू द्या मग मी तुम्हाला सांगतो. अरे बागा बागा तू का हसतोयस? व्हॉट सो फनी माय चाइल्ड? नेटू काका शेठजींनी तुम्हाला मस्त उल्लू बनवलं. तुम्ही नेहमी पगार वाढवा म्हणून सांगत असता तरीही शेठजींनी आजपर्यंत तुमचा पगार वाढवलेलाच नाही. आता तुम्ही पगार वाढवा म्हणून सांगायचं सोडून दिलं तर पगार वाढवायचा प्रश्नच येत नाही ना. हो ना शेठजी? नाही बागा मला शेठजींवर पूर्ण विश्वास आहे. वन्स अपॉन अ टाइम एक दिवस ते माझा पगार नक्की वाढवतील. हो ना शेठजी? नक्की. आता अजून थोडा वेळ काम न करता असे इथेच उभे राहिलात तर पगार वाढवण्याऐवजी मला पगार कापावा लागेल. म्हणून दुकानात जा आणि काहीतरी काम करा. जा. कम बागा. चला. अरे कट झाला? नाही कट केला. पोपटलाल ने मिस्ड कॉल दिला. आला. अरे बाबा जेठालाल फोन तरी उचल ना. अरे बाबा मी फोन उचलणार तेवढ्यात तू कट केलास. अरे बाबा मी कट नाही केला. कट झाला असेल. तू ते सगळं सोड. जेठालाल काम झालंय. माननीय श्री ईश्वर महादेव खरेंची मुलाखत घेतलीये. वा वा पोपटलाल वा. तू तर हुकुमाचा एक्का निघालास. अरे बाबा एक्का नको बादशाह बोल. बादशाह का बादशाह? अरे एक्का एकटाच असतो ना बाबा. बादशाहची बेगम असते ना. ओ हो बाबा बादशाह. मग मुलाखत कशी होती? अरे जबरदस्त. अरे समुद्रात जेवढं पाणी नसेल ना त्याहून जास्त खोटं बोललाय खरे. बस पोपटलाल आता तू हे खोटं एवढं पसरव की त्याला खरं बोलायलाच लागेल. जेठालाल आता तू बघच खरेला त्याचं खोटच बुडवणार आहे. उद्या सकाळचा पेपर लोकांच्या हातात येताच खरेची दुनिया हलणार आहे. अहो तुमच्यासाठी फोन आहे. काय? कोण आहे सकाळी सकाळी? कोणाच आहे? मला माहित नाही. खूप साऱ्या लोकांचे फोन येत आहेत. तुम्ही झोपला होतात म्हणून उचलले नाहीत. ठीक आहे. हॅलो मी ते मिस्टर आय एम खरे साहेबांशी बोलतोय. होय आपण आय एम खरे ईश्वर महादेव खरेशीच बोलताय. सर मी आजच्या पेपरमध्ये तुमचा इंटरव्ह्यू वाचला. माझा इंटरव्ह्यू? हा बोला. सर तुम्हाला सॅल्यूट आहे. खरंच सर तुम्ही किती महान काम करताय. तुमच्या सारख्या खऱ्या आणि चांगल्या लोकांची समाजाला खूप गरज आहे. भारतात जन्म घेण्यासाठी आभार.
भारतात जन्म घेण्यासाठी आभार. माझी कोण मस्करी तर नाही करत आहे ना? एक्सक्यूज मी, कोण बोलताय तुम्ही? मी एक सामान्य माणूस आहे. तुमच्यासारख्या खऱ्या आणि चांगल्या व्यक्तीविषयी वाचतो तेव्हा वाटतं की जग अजूनही चांगलं आहे. गॉड ब्लेस यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. माहिती नाही ह्या पत्रकार पोपटलालनी माझ्याबद्दल काय छापलंय. काय झालं, काही गडबड आहे? सकाळपासून तुमच्या मोबाईलवर सुद्धा खूप फोन येत आहेत. फोन सायलेंटवर होता म्हणून तुम्हाला कळलंच नाही. बघा तरी. हा ठीक आहे बघतो मी. 13 मिस कॉल. नाही काही गडबड नाहीये. हे तर काय की आज माझा इंटरव्ह्यू छापला गेलाय ना पेपरात. जरा बघ ना काय आलं पेपरमध्ये. प्रिन्सिपलचा फोन. हॅलो. नमस्ते खरे सर, शांतीलाल मेहता बोलतो. गुड मॉर्निंग. बोला ना, बोला. तुमचा इंटरव्ह्यू वाचला सर, खरंच खूप छान. अरे थँक्यू व्हेरी मच सर. तुमचा इंटरव्ह्यू खूपच प्रेरणादायी आहे. काय? असं सगळं वाचल्यानंतर आम्हाला सुद्धा जोश येतो चांगली कामं करण्याचा. तुमचे वडील जर जिवंत असते तर हे सगळं वाचून खूप खुश झाले. अरे ते सगळं ठीक आहे, पण इतकी प्रशंसा करायची काय गरज आहे बाबा? हो सर, खरंच तुम्ही किती जमिनीशी जोडलेल्या. देव तुम्हाला दीर्घ आयुष्य. अरे थँक्यू व्हेरी मच. अरे एक मिनिट, मला दुसरा जरा फोन येतोय. मी तुम्हाला नंतर कॉल करतो. ओके सर, बाय. हा हॅलो. हो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हो नक्की. ऐका. हा एक मिनिट. हो मी तुम्हाला नंतर कॉल करतो ना. हा नंतर कॉल करतो. अहो ऐका ना, बघा ना काय लिहिलंय पेपर मध्ये. लवकर या. हे बघा काय लिहिलंय. सावकाश सरगम, तू वाच ना काय लिहिलंय ते. महामानव I.M. खरे MK गांधी कॉलेजचे ट्रस्टी श्रीमान I.M. खरे महान व्यक्ती आहेत. आई सरस्वतीचे भक्त श्रीमान खरे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहेत. मुंबईच्या प्रथम क्रमांकाच्या कॉलेजचे ट्रस्टी असूनही 1 रुपया सुद्धा डोनेशन नाही केलं. आणि पुढे लिहिलंय की प्रत्येक मुलाला कुठलाही भेदभाव न ठेवता शिफारस शिवाय समानतेने ऍडमिशन देतात. श्री खरेजींच्या हातात देशाचं भविष्य सुरक्षित आहे. अशा खऱ्या आणि चांगल्या व्यक्तीला आम्ही कोटी प्रणाम करतो. श्री I.M. खरे आपल्या समाजासाठी उत्तम उदाहरणाचं व्यक्तिमत्व आहे, जे आम्हाला सत्याच्या मार्गावर चालण्याचं शिक्षण देतात. अरे वा. दाखव. मला सुद्धा दाखव. अरे वा, किती प्रशंसा केली आहे तुमची. हे पोपटलाने जरा जास्तच लिहिलंय. असं वाटतच नाही की माझ्यासाठी लिहिलंय. हे वाचून असं वाटतं की माझं लग्न तुमच्या सोबत नाही, कुठल्या तरी महान व्यक्ती सोबत झालंय. बाबा हे बघा, इंग्लिश पेपर मध्ये सुद्धा तुमच्याबद्दल लेख आला आणि फोटो सुद्धा आहे. अरे वा. दाखव मला. अरे वा, खूप गर्व आहे. थँक्यू व्हेरी मच बाळा. यू आर सच अ ग्रेट डॅडी. बघू. एक मिनिट. हा बोला. अच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बाबा मी बघतो. सिटिंग. हो देतो बाबांना. बाबा थोडे व्यस्त. हा बोल. अरे खरे साहेब, तुम्ही तर पेपर मध्ये धुमाकूळ घातलाय. अच्छा, म्हणजे तू सुद्धा पेपर वाचलास का? अहो सर, मी काय अख्ख्या शहराने वाचलंय. पण सर किती खोटं लिहिलंय तुमच्याबद्दल. हळू बोल. आजूबाजूला कोणी ऐकत असेल तर ऐकेल. एक काम कर, तू आता फोन ठेव, आपण नंतर बोलूया. ओके. अरे वा, आजवर मी पैसे तर कमवतच होतो, आता नाव सुद्धा कमवतोय. हे कटिंग. हा बाई, हे आपल्याला ना खरे साहेबांची स्टाईल खूप आवडली आहे. पैसे सुद्धा कमवायचे आणि नाव सुद्धा. हो पण खरे साहेब तर हिरो बनले ना भाऊ, आणि आपण जिकडे होतो तिथेच ना. अरे कटिंग काय आहे ना, हे जे मोठे लोक असतात ना, त्यांची पब्लिक मध्ये वेगळी इमेज आणि खऱ्या आयुष्यात वेगळी इमेज असते. आणि आपल्याला काय करायचंय, आपण आपल्या कामाशी काम ठेवायचं बस. आता बघ, खरे साहेबांमुळे आपण माल कमवतोय ना. हो कमवतो ना भाई. मग बस टेन्शन कशाला घ्यायचं. आता आपण एक काम करूया, आपण एक ऍडमिशन साठी बकरा शोधूया आणि खरे साहेबांना खुश राहून देऊया त्यांच्या बातमीमध्ये. चल. अरे असा इंटरव्ह्यू छापलाय खरे साहेबांचा की त्यांना फोनवर फोन येत. मग तू सुद्धा फोन कर आणि विचारून बघ काय म्हणतात खरे साहेब. अरे हो. फोन आहे की थर्मोमीटर.
अरे नेटवर्क नाहीये तुमच्या घरात. मग चला कंपाऊंड मध्ये जाऊ, तिथून तर नक्की लागणार फोन. चला. नाही त्यात ना खूप वेळ जाणार. अरे कोणीतरी फोन द्या ना मला. द्या ना. चला बाबा. हा घे. काय बोललाय? नेटवर्क का येत नाहीये मला कळ. हॅलो. हॅलो खरे साहेब, पोपटलाल बोलतोय. अरे पोपटलाल, तुम्ही तर कमालच केलीत बाबा. तुमच्या इंटरव्ह्यूने नुसतं धुमाकूळ घातलाय. तुम्ही तर मला हिरो बनवलाय, हिरो. फोनवर फोन येत आहेत. फोन उचलून दमलो आहो मी. अहो खरे साहेब, तुमचं कामच तसं आहे. महानता तुमच्या ठासून भरलेली आहे. मी तर तेच लिहिलंय जे तुम्ही आहात. हो तेच तर लिहिलंय. बरं पोपटलाल, केव्हा काही काम असेल तर मला सांगा नक्की. अहो ऐका ना, एक मिनिट. कोठारीजींना तुमच्याशी बोलायचंय, घ्या ना. बरं पोपटलाल, अजून खूप फोन येत आहेत. मी नंतर बोलतो तुमच्याशी, ठीक आहे? हो ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू, बाय. बघितलं. पहिलं पाऊल यशस्वी. अगदी योग्य जागी लागलाय. नक्की. हो भिडे भाऊ, पहिलं पाऊल तर सफल झालं. पण तारक, आता पुढे काय करायचंय ठरवले? आता दुसरं पाऊल आहे रीटा रिपोर्टर. रीटा रिपोर्टर? पोपटलाल जरा फोन तर लाव त्या रीटाला. अरे बाबा, मी तिला 4 वेळा मिस कॉल, म्हणजे मी 4 वेळा फोन केला होता तिला, पण तिने उचललाच नाही. म्हणून पोपटलाल, एवढ्या कठीण परिस्थितीतही तू मिस कॉल करतोस, कॉल नाही करू शकत का? एक कॉल करण्यात काय बिघडतं पोपट? त्यात काही नाही, 5व्यांदा लाव, कदाचित फोन उचलेल ती. अरे बाबा, माझ्या फोन मध्ये नेटवर्क नाहीये ना. अच्छा बरं बाबा, घे. हॅलो एव्हरीवन. अरे आली रीटा. आली. 100 वर्ष बस रीटा बस. अरे तू बस ना. हा ते घे बसायला. ये. सांगा काय घेणार? चहा, कॉफी, थंडा? काही नको दया बहिणी. मला तर जेठा भाऊंचा फोन आला होता की माझ्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे, तर पटकन सांगा ती जबरदस्त बातमी आहे काय? पप्पा, तुम्ही रीटाला सगळं सुरुवातीपासून सांगा, नाहीतर काय तिला काही कळणार नाही. हो. मुळात रीटा झालं असं की हे सगळं झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे की आम्ही मिळून खरे साहेबांना सुधारला पाहिजे, आणि म्हणूनच आम्ही गांधीगिरी सुरू केली. आणि मी खरे साहेबांचा इंटरव्ह्यू छापून आणला सगळ्या वृत्तपत्रात. हो रीटा, जेणेकरून मिस्टर खरेंचं हृदय परिवर्तन होईल. आम्ही त्या खरे साहेबांना उलटा चष्मा घातलाय. तो माणूस वाईट आहे, पण आम्ही सगळे त्याची प्रशंसाच करतो. बरोबर. आणि रीटा, आता तुला त्याची रिपोर्टिंग करून आपल्या देशातच नाही तर परदेशी सुद्धा प्रचलित करायचं आहे. हो रीटा, अशा प्रकारे प्रशंसा कर ना की मिस्टर खरे खुश होऊन जातील. इतकी प्रशंसा कर की प्रशंसा सुद्धा लाजली पाहिजे. वा. डोंट वरी जेठा भाऊ, ही तर खूप वेगळी आयडिया आहे. थँक्यू. ही बातमी कव्हर करण्यात तर मला खूप मज्जा येणार आहे. आता तुम्ही बघालच, ही रीटा रिपोर्टर कलतक चॅनलच्या माध्यमाने त्या ट्रस्टी आय एम खरेला हिरो बनवणार. आणि आता त्या न्यूजपेपर मध्ये त्याची जितकी प्रशंसा होतीये ना, त्यापेक्षा जास्त प्रशंसा होणार आहे. त्याच्या घरात आणि ऑफिस मध्ये पुष्पगुच्छांचा पाऊस पडणार, इतकी प्रशंसा करणार आहे मी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. सर, मी रीटा रिपोर्टर कलतक चॅनल मधून आली आहे आणि मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. ठीक आहे. ओके. रोल कर. खरे साहेब, सकाळपासून ह्या शहरामध्ये तुमच्या प्रामाणिकपणाचा जय जयकार होतोय. मला सांगा, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? बरं तर वाटतं, पण इतकी पब्लिसिटी मला अजिबात नाही आवडत. तर ऐकलं तुम्ही, ही असते महान व्यक्तीची निशाणी की त्याला पब्लिसिटी जरा सुद्धा आवडत नाही. तिला स्वतःच्या कौतुकाचं जराही प्रलोभन नसतं. कमाल आहे, जे काही बोलतोय लोक टाळा सुद्धा वाजवतात. खरे साहेब, आजच्या काळात जिथे प्रत्येक व्यक्ती पैशाला आपला देव मानते, पैशाच्या मागे दुनिया इतकी वेडी झालीये, अशात तुम्ही कोणाकडून डोनेशनचा एक पैसाही घेत नाही आहात. खरे साहेब, मुलांना फक्त आणि फक्त मेरिटच्या जोरावर ऍडमिशन देतायत. अशा घोर कलियुगात सुद्धा इतकं महान कार्य कसं काय करताय तुम्ही सर? खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही. त्याचं काय ना की पैसा तर एक दिवस संपतो ना,
पण चांगले विचार आयुष्यभर सोबत राहतात. किती मोठ्या थापा मारतोय हा. आणि मी इच्छितो की लोकांनी मला माझ्या चांगल्या कामामुळे ओळखावं. बस. वा प्रेक्षक हो, किती चांगली आणि दर्जेदार गोष्ट सांगितली आहे खरे साहेबांनी. मी जाऊ निघू, मला जरा काम आहे. सर एक प्रश्न, एकच फक्त शेवटचा प्रश्न. आम्हाला कळलं की तुम्हाला 2 लोकांनी लाच देऊन त्यांच्या मुलाचं ऍडमिशन तुमच्या कॉलेजमध्ये करून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही मात्र इतके महान आहात की तुम्ही त्यांना सरळ पोलिसांच्या हवाली केलं. आणि आम्हाला हेही कळले की याबद्दलची एक व्हिडिओ रेकॉर्डिंग तुमच्याकडे आहे. हो खरंय. सर तुम्ही आम्हाला ती रेकॉर्डिंग देऊ शकता का? आम्ही त्याचं प्रसारण आमच्या चॅनल कलतक वर करून अशा लोकांचं भांड फोडणार आहोत. नाही, प्लीज नाही. आता जे घडलं ते घडलं, आणि आता मी सुद्धा त्यांना माफ केलंय की नाही. मी कुठल्याही मुलाचं भविष्य नाही बिघडवू शकत ना. माफ करणारा हा सर्वश्रेष्ठ असतो आणि खरे साहेबांनी सुद्धा त्यांना माफ करून आपला मोठेपणा दाखवला आहे. इतके महान आहेत आपले ट्रस्टी आय एम खरे. आम्ही कलतक तर्फे आय एम खरे साहेबांना सलाम करतो. बस आता मी जातो. मला खूप काम आहेत. Thank you, sir. चला 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 मुलांनो, चला चला आपापल्या वर्गात जा. चला चला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो जेठा भाऊ, मी रीटा रिपोर्टर बोलतीये. हा बोल रीटा. मी तुमचं काम केलंय. खरे साहेबांचा इंटरव्ह्यू झालाय. आता फक्त तुम्ही टीव्ही ऑन करा आणि बघा, कारण इंटरव्ह्यूचं प्रसारण होणारच आहे. ओके, थँक्यू रीटा. अरे दया, बापूजी. अरे काय झालं जेठ्या? बापूजी, आता रीटाचा फोन आला होता. तिने इंटरव्ह्यू घेतला आहे. आता टीव्ही वर येणार. आता घरोघरी सगळे त्याचा इंटरव्ह्यू बघणार आणि खूप खूप प्रशंसा करणार. सकाळपासून या शहरामध्ये तुमच्या प्रामाणिकपणाचा जय जयकार होतोय. मला सांगा, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? बरं तर वाटतं, पण इतकी पब्लिसिटी मला अजिबात नाही आवडत. वाव आई, बाबांनी तर सगळीकडे धमाल केली आहे. ही असते महान व्यक्तीची निशाणी की त्याला पब्लिसिटी जरा सुद्धा आवडत नाही. माय डॅड इज ग्रेट. ऑफकोर्स ही इज ग्रेट. मग तर तिला स्वतःच्या कौतुकाचं जराही प्रलोभन नसतं. हे सगळं मी नाही छापायला लावलंय. एक पत्रकार आहे पोपटलाल, त्याने स्वतः छापलाय. आणि त्याच्या मागे मागे आम्ही संवाद साधला MK गांधी कॉलेजच्या ट्रस्टी आय एम खरे सोबत. तुम्हाला नाही वाटत ते थोडं जास्त आहे? आणि जर असं चालत राहिलं तर पुढच्या वर्षी कोणी ऍडमिशन साठी नाही येणार, कळलं? चुप. आणि ज्यांनी ऍडमिशन घेतलंय ना सर, ते सगळेच घाबरलेत. हळू 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 बोल, जरा हळू बोल. एक तर हे टीव्ही वाले आणि पेपरवाले माझी प्रशंसा करतात आणि तू पैसे खाण्याची वार्ता करतोयस. लोक चपलीने मारतील मला. अहो पण सर, अरे पण वगैरे काही नाही. आता पैसे खायची गोष्ट चुकूनही करू नकोस, कळलं? आता मी एक प्रामाणिक आणि चांगला व्यक्ती आहे. मेरिट आणि कलेच्या आधारावर ऍडमिशन देणारा, कळलं काय? जे अगदी खोट आहे. अरे बाबा, पण लोकांना खरं वाटतं ना. आता तू जाणार आहे बाबा. एक मिनिट, जे तुला मी 2 सीट बद्दल बोललो होतो ना, ते सुद्धा कॅन्सल करून टाक. बस आतापासून काही करायचं नाही मला. अरे सर, कशाला माझ्या पोटावर लाथ मारताय? सर, माझी कमाई बंद होईल. अरे मूर्खासारखं बोलू नको. सेटिंग, अरे परिस्थितीला समजणार सेटिंग. लोकांनी मला त्यांच्याच मार्गावर चालायची प्रेरणा पेपर मध्ये, आणि त्यांच्या समोर मी असं चुकीचं काम कसं काय करू शकतो? तुला फक्त पैसे हवेत ना? थांब. अरे हे घे. अरे पकड. 1 लाख रुपये. खुश? आता जा ना बाबा. जातो. हे घ्या. या सेटिंगला भेटणं आता बंद करावं लागेल. खरे सर जिंदाबाद. खरे सर जिंदाबाद. खरे सर जिंदाबाद. खरे सर जिंदाबाद. सकाळपासून या शहरामध्ये तुमच्या प्रामाणिकपणाचा जय जयकार होतो. मला सांगा, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खूप मस्त यार. बरं तर वाटतं. अरे मला खरंच याची खरंच सवय नाहीये सगळ्याची, पण मला बघा ना. अरे पण किती खोटं बोलणार, शेवटी सत्य समोर येणारच ना. ही असते महान व्यक्तीची निशाणी की त्याला पब्लिसिटी जरा सुद्धा आवडत नाही. रीटा कमाल आहे. मिरची सारखी तिखट आहे. प्रश्न विचारून त्या खरे साहेबांना हैराण करून टाकलंय. ऍक्च्युली दयावहिनी बघा ना, आपल्या रीटाने तर कमालच केली. बाण एकदम अचूक मारलाय तिने. एकदम. बाबा मानलं पाहिजे, रीटाने माझ्या कामातून प्रेरणा घेऊन काम छान केलंय. एकंदर आपलं दुसरं पाऊल सुद्धा सफल झालं.
पण पुढे काय करायचंय? अरे माधवी वहिनी, आता पुढे बरंच काही करायचं आहे. खरे साहेबांच्या हृदयात लाज वाटण्यासाठी आपण त्यांच्यासाठी सन्मान समारोह आयोजित करू, ज्यात आपण त्यांना आदराने बोलवून त्यांचा सन्मान करू. वा 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 जेठामला मस्त. नक्कीच अगदी पब्लिकच्या समोर. मस्त आयडिया आहे. वा टपूचे पप्पा, गुड आयडिया. थँक्यू थँक्यू. खूप छान आयडिया जेठाला. पण एक छोटीशी समस्या आहे. तू आणि मी त्याच्या समोर जाऊ शकत नाही कारण तो आपल्याला ओळखतो. माझ्यामध्ये दुसऱ्या कोणाला तरी हे काम करावं लागेल. हो बरोबर. हे काम मी करणार. मी मिस्टर खरेला जाऊन सांगणार की सायंटिस्ट लोकांनी तुमचा सत्कार करायचं ठरवलं आहे. नाही 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 अय्यर भाऊ, ते कॉलेजचे ट्रस्टी आहेत, सायंटिस्ट नाहीयेत की सायंटिस्ट लोक त्यांचा सत्कार करतील. ते पण आहे. ओय करेक्ट आहे. मी एक काम करतो, मी जाऊन त्यांना आमंत्रण देऊन येतो. ओय त्यांना हे सांगतो की साऱ्या भारतातल्या गॅरेज वाल्यांनी ठरवलंय की तुमचा सत्कार करायचा. नाही सोडी उत्साही तू राहू दे बाबा. का इथे तो वर खाली काही बोला ना तर तू त्याला मारशील. हो, आणि त्याच्या सन्मानाचा अपमान समारोह होईल. एक आयडिया आहे. जर का आपल्या गोकुळधाम सोसायटीच्या लेडीज मिस्टर खरेला आमंत्रित करायला गेले तर काय झालं? माझी आयडिया छान नाही आहे का? अरे जबरदस्त आयडिया आहे. लेडीज लोक जातील तर जरा खरं वाटेल. बरोबर. वा अय्यर भाऊ वा. बबिताजी आज काय खायला दिलं अय्यर भाऊंना? संशय सुद्धा येणार नाही. जबरदस्त जबरदस्त आयडिया आहे. खूपच छान. ठरलं तर मग आपल्या या गांधीगिरीच्या आंदोलनात महिला मंडळ पुढाकार घेणार. आम्ही सगळे तयार आहोत. सांगा काय करायचं पुढे? सांगा. तुम्हा सर्वांना खरे साहेबांच्या घरी जायचं आहे, एक पुष्पगुच्छ घेऊन, आणि त्यांना सन्मान समारोह मध्ये यायचं आमंत्रण द्यायचं आहे. लक्षात ठेवा, त्यांना सहपरिवार यायला निमंत्रण द्या. अगदी बरोबर. पण सन्मान समारोह आयोजित करणार कुठे? एक जागा तर निवडावी लागेलच ना. हो, इथे गोकुळधाम सोसायटीत नाही ठेवू शकत. नाही. हाच विचार करावा लागेल. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि अशी एखादी जागा निवडावी लागेल जिथे आपल्या गांधीगिरीवर त्याला संशय येणार नाही. करेक्ट आहे. ही गांधीगिरी जर आपण आपल्या जवळ जो वीर सावरकर हॉल आहे तिथे आयोजित केली तर खूप छान. व्हेरी गुड. हो ना? हे मस्त आहे. अरे मग त्यात तर खूप खर्च होईल. खर्च कोण करणार? पोपटलाल, काळजी करू नको, खर्च मी करेन. अरे ही अखेर खऱ्याची लढाई आहे. नाही जेठालाल, खर्च गोकुळधाम सोसायटीच्या फंड मधून होणार. ही फक्त तुमची लढाई नाही, आमची सुद्धा आहे. पूर्ण समाजाची लढाई आहे. बरोबर. ओय वा 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 भिडू वा. ओय ऐकून खूपच मजा आली, खरंच सांगतो. एक मिनिट. एक गोष्ट तर आपण विसरून गेलो. आपल्याला आपल्या महिला मंडळासाठी एक नाव ठरवावं लागेल. तरच त्यांना वाटणार की आपण खरे आहोत. वा वा बबिताजी, काही पॉइंट शोधलाय तुम्ही. बरोबर आहे बरोबर आहे. महिला मंडळचं नाव अय्यर भाऊ विचार करा. जर का खट्टा मीठा महिला मंडळ ठेवलं तर? खट्टा मीठ? हंस महिला मंडळाचं नाव ठेवायचंय, केटरिंग कंपनीचं नाही. आणि असं नाव ठरवू जे खरं सुद्धा वाटेल आणि आपल्या महिला मंडळाला शोभेल सुद्धा. रोशन वहिनी अगदी योग्य बोलते. तो चोरी विचार करतोय आम्ही. मी तसे विचार करा ना काहीतरी. हो हो. एक मिनिट. प्रगती महिला मंडळ कसं वाटेल? खूप छान आहे. लाजवाब. व्हेरी नाईस. अरे प्रगती महिला मंडळ एकदम खरं वाटेल. प्रगती महिला मंडळ. तुम्ही तर एकदम लेखकासारखे विचार करायला लागलात. मग ठरलं, महिला मंडळचं नाव प्रगती महिला मंडळ. हो हो. खूप छान आहे, खूप छान आहे खरंच. थँक्यू. आता आणखी एक काम करावं लागेल. तुझ्या घरी कम्प्युटर आहे ना? एक छानसं 4 रंगात लेटर हेड बनव, डिझाईन कर
प्रगती महिला मंडळाचं. वरती प्रगती महिला मंडळ ऍड्रेस वगैरे लिहून चांगलं डिझाईन कर, प्रिंट करून घे. ठीक आहे ना? आणि त्याच्यावर खरेसाठी आमंत्रण पत्रिका लिही, सन्मान समारोह करीता. भाऊ तुम्हाला प्रमुख पाहुणा म्हणून यायचंय. हे आमंत्रण पत्र महिला मंडळ घेऊन जाईल आणि त्याला देईल. मग ते खरं वाटेल. एकदम खरं, एकदम ऍब्सोल्युटली. शाबास. चला हे झालं. आता खरे साहेबांना पटकन फोन करूया आणि भेटायची वेळ ठरवून घेऊया. करेक्ट आहे. बबिताजी तुम्ही बोला आणि ते जरा स्टाईल मध्ये इंग्रजी पण टाका. टाकू कशाला? नाही टाकायचं नाही. टाका म्हणजे टाकून नाही द्यायचं. शेव खमणीमध्ये शेव कशी वरून टाकतात तसं. गार्निशिंग. बस 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 कळलं त्यांना जेठा भाऊ. बबिताजी मला त्रास होतो असं नाव काढलं की. बबिताजी तुम्ही प्रगती महिला मंडळाचे अध्यक्ष आहात, तसंच बोला. ठीक आहे, परफेक्ट. नंबर नाही तुम्ही तुमच्या फोनवरून नका करू. पोपटलाल फोन कर ना खरे साहेबांना. तुला तर माहिती आहे ना जेठालाल, बाबा तुझ्या घरात माझा फोन नेटवर्क नाही पकडत. अरे ह्याचं नेटवर्क येतं तरी कुठे नेमकं? काय नाही, सगळं फक्त बॅलन्सचा इश्यू असणार. बरं बाबा नंबर तर दे. फोन मी लावून देतो माझ्या फोनवरून बबिताजींना. हो नंबर देतो ना, त्यात काय. हा घ्या. नेटवर्क तर आहे. हे घ्या बबिताजी. ते येत जात असतं ना नेटवर्क. हॅलो. हाय. मी काय नाव होतं? प्रगती. हाय. मी बबिता कृष्णा नायर. मी प्रगती महिला मंडळ मधून बोलतेय आणि मला ट्रस्टी IM खरेंशी बोलायचंय. हो बोला, मी त्यांची बायको बोलते. काय काम आहे तुमचं? ओ परफेक्ट. ते काय ना, आम्ही तुमचे पती ईश्वर महादेव खरे बद्दल न्यूजपेपर मध्ये वाचलं आणि आम्ही TV मध्ये सुद्धा पाहिलं. आणि आम्ही लोकांनी असा निर्णय घेतलाय की जी व्यक्ती शिक्षणाच्या क्षेत्रात इतकी उल्लेखनीय काम करते ना, त्यांचा आम्हाला सत्कार करायला हवा. त्याच संदर्भात आम्हाला मिस्टर खरेंशी बोलायचं होतं. अरे वा, ही तर खरं सन्माननीय गोष्ट आहे. तर ह्याच विषयी बोलण्यासाठी आम्हाला तुमच्या घरी यायचं होतं. इज इट पॉसिबल? आम्ही उद्या येऊ शकतो? हो का नाही, नक्कीच या. ओके थँक्यू सो मच. सो परफेक्ट. ओके बाय. परफेक्ट काम झालंय आणि उद्या सकाळी आम्हाला त्यांच्या घरी जायचंय. प्रगती महिला मंडळ तुमचा सत्कार करू इच्छिते. अगं तू हा का म्हणालीस? नकार द्यायचा होता ना. अहो का नाही जायचंय तुम्हाला? तुम्ही इतक्या मोठ्या कॉलेजचे ट्रस्टी आहात, इतकं चांगलं काम करता, तुमचा सत्कार तर झालाच पाहिजे ना. अरे आता हिला कसं सांगायचं की तिथे इतके लोक असतील आणि चुकून माझ्याबद्दल जर खरं कळलं ना, कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहणार मी. हे बघ माझं मला काही ऐकायचं नाहीये. या सत्कार समारोह मध्ये आपल्याला जायचंय म्हणजे जायचंय. तसं सगळं महिला मंडळ एकत्र जाते तर काही टेन्शन नाहीये, पण तरी जरा सांभाळू ना. हा खूप हुशार माणूस आहे तो. हो प्लीज काळजी घ्या. हो दया, काळजीपूर्वक. कुठल्याही परिस्थितीत हे खरे साहेब सत्कार समारोहाला आलेच पाहिजे. टोपूचे पप्पा, तुम्ही जरा सुद्धा काळजी नका करू, निश्चिंत राहा. खरे साहेबांना सत्कार समारोहात आणायची जबाबदारी आमची. येस. खरे साहेब येणार, नक्की येणार. हे बघ, जर ती लोक येतील ना तेव्हा मी बघतो बाबा. हाय नमस्कार. आम्ही प्रगती महिला मंडळातून आलो आहोत. ते मिस्टर खरे सोबत आमची अपॉइंटमेंट आहे. प्लीज कम, प्लीज या. वेलकम. ओके. थँक्यू. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. प्रगती महिला मंडळ. नमस्ते. नमस्कार. माय नेम इज बबिता. मी तुमच्या सोबत काल फोनवर बोलले होते. हो आठवतंय ना. आम्ही तुम्हाला सत्कार समारोहात आमंत्रित करायला आलो. सर हे घ्या. ओ थँक्यू. नमस्कार मॅडम. हे तुमचं. अभिनंदन आई बाबा, अभिनंदन. अरे या सगळ्याची काय गरज होती? अरे नाही असं कसं? आणि ह्यात एवढा सन्मान करायची काय गोष्ट आहे? अरे असं कसं बोलता खरे साहेब? तुम्ही एक सुद्धा पैसा घेतल्याशिवाय मुलांना चांगल्या मनाने ऍडमिशन देता, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही तर समाजासाठी आदर्श आहात. हो तेच तर. आणि सर
दरवर्षी तुम्ही समाजासाठी किती मोठी मोठी कामं करता, मुलांचं भविष्य घडवता, समाजात किती छान नाव आहे तुमचं. तुमचा सत्कार तर झालाच पाहिजे ना सर. या हो हो खरंय खरंय ते पण. आमच्या महिला मंडळाने कालपासूनच या वर्षापासूनच शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्यांचा सन्मान करायचं ठरवलंय. हो आणि आनंदाची गोष्ट हे आहे की सगळ्यात पहिलं तुमचंच नाव निघालंय, काढलंय म्हणजे निवडलंय. ओ माझं तिथे खूप जास्त लोक असणार. एवढ्या लोकांसमोर मी काय बोलणार? आणि जर का मी पकडलो गेलो तर माझं येणं गरजेचं आहे का? अरे दुसऱ्या कोणाचा तरी सत्कार करा ना तुम्ही. अरे नाही नाही, तुमच्यापेक्षा कोणी चांगलं नाहीच आहे. आणि तुम्ही तर प्रेरणास्त्रोत आहात सगळ्यांसाठी. अच्छा. खरे साहेब, आमंत्रण पत्रिकेत तुमचं नाव सुद्धा छापलंय. हो, फक्त तारीख छापायची राहिली आहे. तुम्हाला प्लीज यावंच लागेल. प्लीज सर. पण मी ना खूप बिझी आहे. आम्ही समजू शकतो सर की तुम्ही खूप बिझी आहात. तुम्ही जी तारीख सांगाल ना त्या तारखेला तुमचा सत्कार समारोह ठेवूया. तुम्ही सांगा तारीख बस. खरे सर, जोपर्यंत तुम्ही हो नाही म्हणत ना तोपर्यंत आम्ही जाणार नाही. इथेच थांबा. हो, हे बघा, तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल, तुम्हाला यावंच लागेल. प्लीज प्लीज प्लीज. बाबा हो म्हणा ना. बाबा तुम्हाला गेलंच पाहिजे. हे सगळे किती अपेक्षा घेऊन तुमच्याकडे आले. हो काय बाबा यू शुड गो. होय ना, तुमचा सत्कार होणार आहे ना, मग तुम्ही जायलाच हवं. हो हो प्लीज. हो म्हणा ना तुम्ही पण ना. ठीक आहे बाबा, ठीक आहे. ठीक आहे. हा 17 तारखेला मी फ्री आहे. त्या दिवशी तुम्ही कार्यक्रम ठेवू शकता. थँक्यू सो मच खरे साहेब. तुम्ही किती खरे आणि चांगले व्यक्ती आहात. अरे तुम्ही लोक बसा तरी आधी, मी चहा नाश्ता घेऊन येते. नाही नाही, आम्हाला थोडी घाई आहे. वहिनी, तुम्हाला सुद्धा सत्कार समारोहात यायचंय. यायचंय. आणि हे तुमचे सुपुत्र आहेत ना, ह्यांना सुद्धा सोबत घेऊन या. प्लीज प्लीज. होय, आम्ही नक्कीच येऊ. चला आपलं काम तर हो ना. म्हणजे आम्हाला बरीच कामं आहेत ना, ती राहिली आहेत. थँक्यू. बाय. टेक केअर. शेड्यूल मध्ये तारीख नक्की या. चला. अरे देवा, हे सगळं काय घडतंय? मी खरं कसं आहे हे सगळ्यांना कळलं तर सत्कार समारोहात सगळे मला चपलीने मारतील. आय एम खरे पण इतका का घाबरे? मला प्रशंसा, आदर, सन्मानाची इतकी भीती का वाटायला लागली? बाबा बाबा तुम्ही किती महान आहात. मला तुमचा अभिमान आहे. अरे काय झालं, तुम्हाला एवढा घाम का येतोय? कुठे काय नाही, ते सहज आपला. अहो कसला विचार करताय? इतकं चांगलं काम केलंय तुम्ही, तेव्हाच तुम्हाला आदर सन्मान मिळतोय ना. हो ते तर आहे. मग आपण सत्कार सोहळ्यात जाणार आहोत ना? अरे मी तर आतुरतेने वाट पाहते त्या दिवसाची. मला सुद्धा आहे. तुम्हाला सन्मानित केलं जाईल, जगाला तुमच्या चांगुलपणाबद्दल कळेल. येणार आहात ना? येणार ना? हो बाबा बोला ना प्लीज. बाबा बोला ना. हो आपण जायचं. नक्की आपण जाणार ना बाबा तिथे. प्लीज हो बाबा, जायचं आपण जाणार. चांगलंच फसलोय. असं काहीतरी घडायला हवं की सत्कार सोहळ्यात जाताच येणार नाही मला.